नमस्कार श्रोते हो, सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत। आज नागपंचमी। नागपंचमीचा सर्वांना हार्दिक मंगलमय शुभेच्छा। चातुर्मासात येणारे सगळेच सण वैशिष्ट्यपूर्ण असतात, त्यामागे कथाही रोचक असतात। श्रावण मध्य पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते। यंदा 9 ऑगस्ट रोजी नागपंचमी साजरी केली जाईल। भारतीय संस्कृतीमध्ये नागाला भीतियुक्त आदराचे स्थान आहे। महाराष्ट्रात श्रावण महिन्यात नागपंचमी साजरी केली जाते। या दिवशी महिला जिवंत नागाची पूजा करतात व नागाला दुधाचा प्रसाद दिला जातो। नागोबाला दूध म्हणून आरोळी देत गारुडी लोक गावागावात फिरत असतात व त्या दिवशी लोकांकडून अन्नधान्य, कपडा लत्ता, पैसे घेतात। सांगली जिल्ह्यामधील 32 शिराळा या गावी दरवर्षी नागपंचमी निमित्त मोठा सण आयोजित केला जातो। हजारो नाग या दिवसाकरिता पकडले जातात। कित्येक पर्यटक केवळ हा सण पाहायला या गावी जातात। सध्या यावर बंदी आहे। काही संघटनांनी केलेल्या कार्यामुळे काही ठिकाणी नागपंचमीला केवळ नागाच्या प्रतिमेची पूजा केली जावी असे आवाहन केले आहे। त्याचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। समुद्र मंथनासाठी लागलेली मंदार पर्वतापासून बनवलेली रवी घुसळण्यासाठी वासुकी नागाला दोरी म्हणून वापरले होते। हिंदू देवता शंकर यांनी सागर मंथनानंतर आलेल्या विषाचे प्राशन केले व त्यामुळे त्यांना गळ्यात प्रचंड जळजळ झाली। या जळजळीपासून त्यांनी थंडावा मिळावा म्हणून नाग गळ्याभोवती लपेटला व त्यांना विष प्राशन सहन करता आले, अशी कथा आहे। विष्णू हे सदैव शेषनागाच्या शय्येवर विश्राम घेत असतात असे पुराणात सांगितले आहे। महाभारतातील अर्जुनाने नाग जातीतील उलुपी नावाच्या मुलीशी लग्न केले होते। पंडूची पत्नी कुंती नागवंशीय होती। सातवाहन राजे नागकुलातले होते। ईशान्य भारतात बोलल्या जाणाऱ्या गारो, खासी, बोडो आदी भाषा या नाग परिवारातील भाषा समजल्या जातात। नाग जमातीचे लोक भारतीय नागरिक आहेत। त्यांची वस्ती प्रामुख्याने नागालँड प्रांतात आहे। हिंदू धर्मामध्ये नागाला देवता मानले जाते। नवनाग स्तोत्र हे हिंदू धर्मातील एक स्तोत्र आहे। या स्तोत्रामध्ये नागांच्या 9 नावांचा उल्लेख आहे। अनंत वासुकी शेषम पद्मनाभम च कंबलम शंखपालम धृतराष्ट्रम तक्षकम कलियम तथा एतानि नवनामानि नागानांच महात्मनाम सायंकाले पठे नित्यं प्रातः काले विशेषतः तस्य विषयभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत्। अनंत वासुकी शेष पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिय अशी नागांची 9 नावे आहेत असे या स्तोत्रात सांगितले आहे। तसेच या स्तोत्राच्या पठणाने भयाचा नाश होऊन विजय होतो असे सांगितले आहे। नागपंचमीला चिरणे, तळणे, भाजणे इत्यादी क्रिया टाळण्यामागे काय आहे मूळ संकल्पना जाणून घ्या। नागपंचमी संदर्भात बालपणापासून आपण एक गोष्ट ऐकत आलो आहोत, ती म्हणजे या दिवशी काहीही चिरू, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवून काही भाजू नये, कोणाची हिंसा करू नये, जमीन खणू नये। पावसाळ्यात ही सगळी ठिकाणे नाग, साप यांची विश्रांती स्थाने असतात। अनावधानाने आपल्याकडून त्यांना इजा होऊ नये म्हणून सावधगिरी बाळगण्याच्या दृष्टीने हा नियम आखला गेला आहे। ही सावधगिरी पावसाळा संपेपर्यंत बाळगायची असते। त्या दिवशी जशी शेतकामाला सुट्टी, तशीच गृहिणीलाही रोजच्या रांदावाडा, उष्टीकाडा या कामातून सुट्टी देण्याच्या हेतूने भाजी चिरू नये असा नियम केला असावा। ती स्वतःसाठी सुट्टी कधीच घेत नाही। अशा निमित्ताने तिला थोडा आराम हा त्यामागील हेतू होता। त्याला जोड दिली आहे पौराणिक कथेची। ती कथा पुढील प्रमाणे आहे। एकदा एक शेतकरी जमीन नांगरत असताना त्याच्या नांगराचा फाळ नागांच्या वारुळाच्या बिळात घुसला। त्यामुळे त्या बिळातील नागाची पिल्ले चिरडून मेली। बाहेरून आलेल्या नागिणीला आपली पिल्ले मेल्याचे पाहून खूप राग आला।
त्या रागाच्या भरात तिने शेतकऱ्याला त्याच्या बायको मुलांसह दंश करून मारले। त्या शेतकऱ्याची एक लग्न झालेली मुलगी होती। शेवटी तिला देखील दंश करून मारण्यासाठी नागिन तिच्या गावी आली। तिच्या घरी पोहोचली त्यावेळी ती मुलगी पाटावर चंदनगंधाने काढलेल्या नागाच्या चित्राची पूजा करण्यात दंग होती। मनोभावे पूजा करून तिने दूध लाह्यांचा नैवेद्य पूजेतल्या नागाला दाखवला। तिची ती भक्ती पाहून नागिणीचा राग शांत झाला। ती स्वतः ते दूध प्यायली। तिने त्या मुलीवर प्रसन्न होऊन तिच्या आई-वडिलांना आणि भावंडांना पुन्हा जिवंत केले। दुसऱ्या कथेनुसार एका सावकाराला 7 मुलगे होते। त्यापैकी धाकट्या मुलाच्या पत्नीला भाऊ नव्हता। एकदा तिने एका सापाला मरताना वाचवले। त्यावेळी त्या सापाने मागितले तेवढे धन दिले। त्यामुळे ती अधिक सुखी आणि समृद्ध जीवन जगू लागली। या कथांवरून कळते की आपली संस्कृती प्रत्येक जीवाचा आदर करायला शिकवते। यासाठीच नागपंचमीच्या दिवशी चिरणे, भाजणे, तळणे, खोदणे इत्यादी कामे टाळली जातात। तरी देखील हा सण असल्यामुळे मोदक, पुरणपोळी, दिंड, पातोळ्या यासारखे पदार्थ त्या दिवशी किंवा आदल्या दिवशी करून त्याचा नैवेद्य दाखवला जातो। गावातच नाही तर शहरी भागातही पावसाळ्यात सापांचे दर्शन होते। परंतु सर्पमित्रांमुळे त्याचे भय न वाटता त्यांना पकडून सुरक्षित स्थळी मार्गस्थ करण्याबाबत पुरेशी समाज जागृती झाली आहे। तर श्रोते हो, कसा वाटला आपणास हा लेख? आवडला असल्यास जरूर लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।